मित्रांनो, सावित्रीने तिच्या कपिला गायची सुटका केलेली आहे. ती कशी तेच आपण पाहणार आहोत. हा नीच शास्त्री बुवा इकडे पाटलांना सांगत असतो की तुमच्या मुलीने पाप केलेला आहे, सतीला जाण्यापासून वाचवलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमची दुभती गाय आम्हाला द्यावे लागेल आणि तुम्हाला थोडं तुमच्या पदरात पुण्य घ्यावे लागेल. पण मित्रांनो, असं कोणी करतं का? परंतु त्या काळच्या प्रथाच तशा होत्या. आता पाटील तरी काय करणार? पण त्यांना माहीत असतं की त्यांच्या लेकीचा, त्यांच्या सावीचा त्या कपिला गायीवर खूप जीव आहे. आपण सुद्धा एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या प्राण्यावर जीव लावला की आपला जीव राहत नाही, आपण त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, प्राण्यांवर जर आपण जीव लावला तर ते तितकाच परत जीव आपल्याला लावतात. अगदी माणसं सुद्धा तशी करत नाही, परंतु प्राणी मात्र हे सगळं करतात. आणि त्यामुळे आता सावित्री रात्रभर गोठ्यात झोपते गायीपाशी, कारण तिला माहीत असतं की आपली कपिला उद्या जाणार आहे. इकडे मात्र तिची आई लक्ष्मी तिला घरभर शोधत असते. सावित्री बाळा कुठे? तिचा भाऊ सदानंद सुद्धा तिला शोधत असतो. अक्का अगं तू कुठे गेलीस? आणि ते बिचारे सैरा बहिरा तिला शोधत असतात. त्यांना काहीच कळत नसतं. आता तिथे पाटलाची बहीण सुद्धा राहत असते. त्यामुळे ते तिघी म्हणजे ते दोघं जण आणि तो भाऊ तिघही एकमेक म्हणजे शोधत असतात सावित्रीला इकडे तिकडे. परंतु ती बिचारी सावित्री त्या कपिलाच्या गोठ्यात झोपलेली असते, कारण तिला माहीत असतं की माझी कपिला उद्या जाणार आहे. आणि बिचारी खूप रडत असते. ती जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा तिच्यापाशी तिचे आई बाबा असतात. तेव्हा ती त्यांना सांगते की आई बाबा, मला माझ्या कपिलापासून दूर नाही जायचं. तर तेव्हा तिची आई तिला समजावते, अगं बाळा सावी, हे बघ आपली कपिला इथेच आहे, ती कुठे नाही चालली. मात्र आता सावित्रीला खूप टेन्शन आलेलं असतं की काहीही झालं तरी हा शास्त्री बुवा काही माझ्या बाबांचं ऐकणार नाही आणि तो कपिलाला घेऊन जाणारच. त्यामुळे ती बिचारी आता शास्त्री बुवा मात्र कपिलाला घेण्यासाठी आलेले असतात. इकडे पाटील त्यांना समजावतात सुद्धा की लहान पोरगी येते, तिचा खूप जीव आहे त्या कपिलावर, तुम्ही दुसरं काहीतरी मागा, कपिलाला नेऊ नका. परंतु शास्त्री बुवा ऐकतोय कसला? तो बोलतो की जमणार नाही, तुमच्या मुलीने घोर पाप केलेला आहे, कळत नकळत पाप केले ना, तर तुम्ही आता जाणतेपणाने पुण्य करा आणि तो थोडं पुण्य तुमच्या पदरात घ्या आणि मला तुमची दुभती गाय देऊन टाका. अहो काय दुभती गाय दिल्याने तुमचं काहीच कमी नाही होणार, उलट तुमच्या पदरात पुण्य पडेल. आणि त्यामुळे आता पाटलाचाही नाईलाज असतो. त्यामुळे आता शास्त्री बुवा इकडे घरीच आलेला असतो, म्हणजे घरात जवळ येऊन थांबलेलाच असतो की कधी एकदाची गाय घेऊन जातोय. बिचारी सावित्री इकडे फार टेन्शन मध्ये असते. त्यामुळे ती आता बोलते की आई मी गायला पाणी पाजून येते. आणि बिचारी तिथे जाऊन फार रडत असते. डोळ्यातून अगदी अश्रू खाली ओघळत असतात, कारण तिची बिलकुल इच्छा नसते कपिला गाई तिच्यापासून दूर जाणार आहे, कारण तिचा खूप जीव असतो. तिचा भाऊ सुद्धा तिथे असतो. भाऊ बोलतो की अक्का अगं तो शास्त्री बुवा आलेला आहे तिथे, आता तो आपली गाय घेऊन जाणार. तेव्हा आता सावित्री जाग्यावर येते आणि ती विचार करते, काही झालं तरी मी माझ्या कपिलाला जाऊ देणार नाही. आणि त्यामुळे ती सदानंदला सांगते की सदानंद ऐक माझं ध्यान देऊन, मी जे काही सांगत आहे ना ते तू माझं ध्यान देऊन ऐक. आणि आता अशा रीतीने ती काय करणार आहे माहिती तुम्हाला मित्रांनो? ती त्या कपिला गायला सोडून देणार आहे आणि जंगलात म्हणजे तिकडे चरायला सोडून देणार आहे, जेणेकरून त्या शास्त्री बुवाला ती हातीच नाही लागली पाहिजे आणि तिची कपिला वाचली पाहिजे. त्यामुळे आता तिने खूप युक्ती केलेली आहे मोठी. परंतु आपल्याला आता पुढच्या भागात असं पाहायला भेटणार आहे की आपल्या सावित्रीने पहिल्यांदाच पुस्तकाला हात लावलेला आहे. इकडे तर सावित्री रांगोळी काढत असते आणि तिकडे गुरुजी मुलांना शिकवत असतात. तेव्हा सावित्री रांगोळी काढत असताना गुरुजी बोलतात की मी एका मुली समोर मुलांना नाही शिकवू शकत, कारण तुम्हाला तर माहितीच आहे त्या काळच्या प्रथाच तशा होत्या की मुलीला शिक्षणाचा बिलकुल अधिकार नव्हता. फक्त मुलांना शिकवत म्हणजे मुलांना शिकवलं जायचं. तेही मुली देखत सुद्धा शिकवत नव्हते, ते फक्त मुलांना शिकवलं जायचं, मुली देखत ते अजिबात शिकवत नव्हते. परंतु मात्र सावी किती हट्टी तुम्हाला तर माहितीच आहे, ती काय ऐकायला तयार होत नाही. ती तिथेच रांगोळी काढत बसते. नंतर आता इकडे आपल्याला असं पाहायला भेटतं की आता तिची आई तिला तिथून घेऊन जाते आणि शेतात आणते आणि ती बोलते की अगं बाळा, आपला बाईचा जन्म आहे, बाईला चूल आणि मूल हेच सांभाळायचं असतं, तिला दुसरं काहीच नाही. आपल्या काय बोलतात ना, आपल्या बाळांना शिक्षणाचा अधिकार नाही, शिकायचा अधिकार नाही, आपण अडाणीच राहणार, शिकणार फक्त मुलं. तेव्हा सावित्री बोलते, अगं ही शेतातली रोपं बघ ना, ही कशी मान वर करून जगतात आई, आणि तू असं का बोलतेस? मी का नाही जगू शकत मान वर करून? मी का खाली मान घालून राहायचं? नाही, असं नाही जमणार, मी सुद्धा मान वर करून जगणार. तेव्हा आता सावित्री किती हट्टी आहे, तिच्या आईला माहितीच आहे लक्ष्मीला, त्यामुळे तिच्या पुढे ती काय बोलणार ना. मग आता सावित्री जेव्हा शिक्षक शिकवत असतात तेव्हा ती चुकून एका पुस्तकाला हात लावते, तर तिला तिथलं तो कोण असतो काय माहिती, त्याचा बाबा, तो तिला आता ओरडतो आणि तिला बोलतो की तुझी हिंमत कशी झाली या पुस्तकाला हात लावायची. तेव्हा आता तो तिला मारायला जातो. तेव्हा तिची बिचारी आई धावत पळत तिथे येते आणि त्याच्या गळ्याला विळा लावते आणि बोलते, अरे तुझी हिंमत कशी झाली की माझ्या मुलीला मारायची. तेव्हा आता सावित्रीमुळे आता शिक्षणाचं महत्त्व खरंच खऱ्या अर्थाने सगळ्यांना कळणार आहे. आणि आता खरंच सावित्री खरंच किती ग्रेट होती. सावित्री आई खरंच किती ग्रेट होती. तिने सगळ्या मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला आणि आज
मी ती सावित्री आईमुळे आज मी सुद्धा शिकले आणि आज तुमच्यापर्यंत मी माझं काय बोलतात ना माहिती पोहोचवत आहे, तुम्हाला मालिकेद्वारे सांगत आहे. परंतु खरंच सावित्री आई खूप ग्रेट होत्या आणि त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यांना माझा मानाचा मुजरा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.